सलामीचे फलंदाज खेळपट्टीवर जात आहेत. रोशन आणि रवींद्र रवींद्र आणि वसंत आणि रवींद्र मागच्या सामन्यात जर बघितलं तर वसंत मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार पटकावला होता. त्यानंतर रवींद्रनेही चांगली फलंदाजी केली होती. तिचे अफलातून फटके ऑफ साईडला चांगला खेळतो रवींद्र. येस, गंगामाता गोंदवली संघाचे अंकुश पाटील या संघाचे खरे तर आधारस्तंभ आहेत. अंकुशजी पाटील, आपण या व्यासपीठावर आपलं हे हार्दिक स्वागत आहे. गंगामाता गोंदवली संघाचे सर्वे सर्वा अंकुजी पाटील, त्यानंतर गोरखजी पाटील, आपणास ही विनंती असेल आपण या व्यासपीठावर आपलं हे हार्दिक स्वागत आहे, सुस्वागतम. मित्र हो, अतिशय महत्वाचा सामना तुम्ही पाहताय. जितू गवळी यांचा संघ मागच्या 4 स्पर्धामध्ये 3 स्पर्धात सुपर 3 मध्ये पोहोचला होता आणि चाचणी स्पर्धेमध्ये या संघाने अंतिम विजेतेपद पटकावलं होतं. मी स्पोर्ट भरोडे आयोजित एंटरप्राइजेस चषक या चषकामध्ये हा संघ द्वितीय क्रमांकावर होता. जाऊया आपण नक्कीच मैदानात पहिलाच चेंडू टाकण्यासाठी सज्ज होते राकेश पाटील. राकेश पहिला चेंडू स्वंग केलेला आहे चेंडूला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहेत. 3 षटकांचा सामना आहे आणि 3 षटकांच्या सामन्यामध्ये आपण पाहतोय की शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट थर्ड मॅन आहे. दोन्ही फलंदाजांनी 2 धावा देऊन 2 धावा घेऊन आपल्या संघाचा खातेकोल केलेले, अकाउंट ओपनिंग केलेले. या संघाने जयगावदेव वडूनगर संघाला पराभूत केलं होतं अगदी स्वस्तामध्ये. तो संघ आपण पाहतोय. त्यानंतर सुरेश संघ चांगला परफॉर्मन्स. पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू, एलिमिनेशन मिळाले नाहीये. स्क्वेअर क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होते, एक धाव आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न झालेला नाहीये. त्यांच्या मागे जितू गवळी अगदी लिलिया प्रत्येक चेंडू पकडताना आपल्याला दिसतंय. गेल्या 5 ते 6 वर्षाचा जर इतिहास काढला तर रेग्युलर क्रिकेटर जे होते 5 ते 6 वर्षापूर्वी ते सर्वच रेग्युलर क्रिकेट आज 40 प्लस क्रिकेट खेळताना दिसत आहेत. शहरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न, चेंडू खाली राहिला, सबमरीन चेंडू होता. अगदी सरपटी चेंडू म्हटलं आगरी भाषेमध्ये तरी वावगं ठरू नये. नारायणजी जाधव आणि ललित जाधव यांच्याकडून या स्पर्धेसाठी अंतिम विजेतेपद हे पारितोषिक मिळालेलं आहे. आणि दोन्ही मान्यवर मागच्या सत्रामध्ये म्हणजे सकाळच्या सत्रामध्ये या व्यासपीठावर उपस्थित होते. बॅक बॅक दुसरा चेंडू डॉट. स्वयंभू पायगाव संघाची खरी जी ताकद आहे ती गोलंदाजी आहे. या संघाकडे असे गोलंदाज आहेत जे गोलंदाज अगदी शॉर्ट रनअपने गोलंदाजी करतात आणि फसवे चेंडू टाकतात. ओव्हर द विकेट गोलंदाज. येस, आणखी एक फसवा चेंडू. बॅकफुटला गेले फलंदाज, मात्र एक धाव पूर्ण झाली 22च्या रूपाने. दुसऱ्या धावेचा प्रयत्न झाला, दुसरी धावी पूर्ण आणि आता मात्र तिसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. तिसरी धाव पूर्ण होण्या अगोदर मात्र फलंदाज बाद. षटक संपण्याला अजून अवकाश आहे. त्यांचं वैती सर खूप संवेदनशील आहेत. कॉमेंट्री बॉक्स मधून काही चुका झाल्या तर लगेच ते हातवारे करतात. आम्ही कशाला इथे उभे आहोत असं सांगत असतात ते. मात्र पंच वैती सर माणूस आहे, माणसाकडून नक्कीच चुका होत असतात. ओव्हर द विकेट गोलंदाज तयार. राकेश पाटील. हो, ताकदवर फटका आहे. मिड विकेटला क्षेत्ररक्षक तैनात. जबरदस्त फेक, जबरदस्त थ्रो. दुपारचं सत्र आणि दुपारच्या सत्रामध्ये एक चांगलं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतंय. धावसंख्या 2 ने पुढे सरकते. पहिलं षटक आता मात्र संपलेलं आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 7 धावा धावफलकावर लागतायत.
पुढील सामन्यासाठी सोनादेवी टेमगर आणि चौथा हिरवा मानकोली ए. व्हॉट अ मॅच, क्लॅश ऑफ टायटन पण पाहणार आहोत. सोनादेवी टेमगर वर्सेस चौथा हिरवा मानकोली ए. दोन्ही संघाचे कॅप्टन. 3 षटकाच्या समाप्तीनंतर आपण टॉस बॉक्स मध्ये यायचे. पहिल्या दिवसात आपण जय बजरंग कारिवली या संघाला सुपर 3 मध्ये पोहोचताना बघितलं. दुसऱ्या दिवसामध्ये मोरवाई दिवे या संघाला सुपर 3 मध्ये पोहोचताना बघितले. दोन्ही संघ आपण वेळेवर उपस्थित राहायचा. जितू गावली गोलंदाजीसाठी. ओ, काय जबरदस्त चेंडू होता. रेग्युलर क्रिकेटर्सची आजही तुम्ही जर चर्चा केली आणि जितू गवली यांच्या गोलंदाजी विषयी विचारले तर ते आजही सांगतील की जितू गवली कधी कुठला चेंडू टाकेल ते आजही आम्हालाही माहित पडणार नाही. 6 गोलंदाज ओव्हर द विकेट गोलंदाजी करतोय. शॉर्ट चेंडू इथे मात्र येणार एच फाईन लेगला चाकून चेंडू जातोय. नशिबाच्या या धावा मिळत आहेत. नक्कीच 2 धावा कंप्लीट होत आहेत. गंगामाता गोंदवली संघाचे स्तंभ संतोषजी पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत. थोड्याच वेळात आपण त्यांचं स्वागत आणि सन्मान करणार आहोत. जितू गावली पुन्हा एकदा सज्ज गोलंदाजीसाठी. ओव्हर द विकेट टॉस आहे. स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये चेंडू खेळून काढलेला आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात होते. मात्र तरी सुद्धा 2 धावा रोखू शकलेल्या आहेत. तिसऱ्या धावेचा झाला प्रयत्न आणि तिसरी धाव घेताना मात्र फलंदाज धावबाद. मित्र जाऊया आपण व्यासपीठावर. गंगामाता गोंदवली संघाचे आधारस्तंभ सर्वेसर्वा संतोष पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचं स्वागत आणि सन्मान या ठिकाणी केले जाईल टीमच्या वतीने. खरे तर क्रिकेट हे एकत्रीकरणाचं साधन आहे मित्रांनो. प्रत्येक माणसाला एकत्र करतो. आपल्या संघामध्ये प्रत्येक जण जो खेळतो त्याला एकत्र करण्याचं काम करतो आणि संतोष पाटील गंगामाता गोंदवली संघाचे सर्वेसर्वा यांचं स्वागत आणि सन्मान आपण केले. त्यानंतर गोरखजी पाटील यांचेही स्वागत आणि सन्मान आपण करूया. येस, गोरखजी पाटील यांचं स्वागत आणि सन्मान या ठिकाणी ऑर्गनाइज टीमच्या वतीने केलं जात आहे. थँक्यू सो मच. आणखी एक चांगला चेंडू होता जितू गवळीचा. हो हो, इथं प्लंबलिंग झालं होतं. जितू गावलीला षटकार मारणं म्हणजे वाळवंटात पाणी शोधणं असा नक्कीच असं कठीण काम आहे. कारण जितू गावलीची जी गोलंदाजी आहे ती अगदी फुलर लेंथ गोलंदाजी. कधी लेग स्पिन, कधी ऑफ स्पिन, कधी फास्टर वन. हो हो, चेंडू मात्र हवेत. इथे वाळवंटात पाणी शोधलंय का? येस, पाणी लागलंय वाळवंटात आणि जितू गावलीच्या गोलंदाजीवर आलेला आहे हा पहिला षटकार. गॉड, ओ माय गॉड. इथे झेल सुटतोय, जीवनदान मिळतोय आणि सुटलेल्या झेलावर आपण पाहतोय स्वतः फलंदाज बाद झालेले आहेत. क्या बात है. 500 की हरियाली आ गई यहाँ पर. जे क्या दादा गणेश केनी साहेब यांच्या मार्फत. त्यानंतर सूर्याजी यांच्याकडून 100. त्यानंतर ऑर्गनाइज टीमचे नक्कीच नाव काय सांगायचं मला? सोमनाथ पाटील यांच्या शुभ हस्ते. मला नाव सांगा. गिरीश असं नाव आहे या खेळाडूचं. चला, 600-700 रुपये झाले. 1 किलो मटन येईल. आज रविवार एकादशी असली तरी सुद्धा हरकत नाही. डबल अटेम्प्ट मध्ये यानंतर कॅच ग्राह्य धरला जाणार नाही. फर्स्ट अटेम्प्ट मध्ये पूर्ण करायचंय.
स्टेजच्या बाजूला आम्हाला होंडा ऍक्टिवा किंवा होंडा कुठलीही गाडी असेल तिची चावी मिळालेली आहे. चावी घेऊन जायचंय ज्या प्रेक्षकांची असेल. तर गोलंदाजीमध्ये बदल होतोय तिसऱ्या षटकामध्ये. 2 षटक संपले आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर तब्बल 22 धावा केलेले आहेत. सोनादेवी टेमघर सॉरी जयदुर्गा सुरे ए संघाने. यानंतर आपण सामना पाहणार आहोत सोनादेवी टेमघर वर्सेस चौथा हिरो मानकोली ए या दोन संघांचा. शेवटचं षटक चंदन हाताळतोय. स्लॉक षटक 22 धावा धावफलकावर. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आहे मात्र नोमॅन्स लँड मध्ये चेंडू पडतोय. एक धाव कंप्लीट झाली. विकास मुकादम त्या ठिकाणी होते. विकास मुकादम नेहमीच मैदानामध्ये ऍक्टिव्ह असतात. ग्रुप असो, मैदान असो किंवा सामाजिक कुठलं कार्य असो, विकास मुकादम नेहमीच ऍक्टिव्ह असतात. फोर्थ विकेट गोलंदाज. ऑफ स्टंपच्या किंचित बाहेर लेंथ ठेवली होती. फलंदाज शफल क्रॉस झाले होते. मोठा फटका मारण्याचा इरादा होता. कारण स्लॉग ओव्हर आहे आणि स्लॉग ओव्हर मध्ये मोठे फटके मारणं खूप गरजेचं झालेले. जयदुर्गा सूर्य हे संघाला. ओव्हर द विकेट गोलंदाज तयार. शॉर्ट पिच चेंडू आहे. चेंडू व्यवस्थित बॅट वर येत नाही. धाव घेतलेली नाहीये. तरी वाटते व्यवस्थित जर धावलं असते तर 2 धावा कंप्लीट होऊ शकल्या असत्या. कारण बघा गोलंदाजाचा जो एंड आहे त्या एंड कडे कुठलाही क्षेत्ररक्षक नव्हता आणि गोलंदाजाने पहिली फेक गोलंदाजी एंड कडे केली असती. त्याची 2 धावा या पूर्ण होऊ शकल्या असत्या. तर डॉट बॉल आहे. धावसंख्या धावफलकावर 23. फुलटॉस आहे. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक तयार. ओहो व्हॉट अ कॅच. जबरदस्त कॅच आणि फलंदाज इथे होतोय फेल. यांच्या मार्फत स्पर्धा आयोजित केली गेली आहे. ज्या संघाने भाग घ्यायचा आहे त्या संघाच्या कर्णधारांनी आपले नाव नोंदणी करायची आहे. आतापर्यंत 20 संघांनी या स्पर्धेमध्ये भाग घेतलेला आहे आणि नक्कीच ज्या संघांना यापुढे ते अतिशय चांगलं मैदान बनवलेलं आहे. पाटई गावच्या नागरिकांनी त्या ठिकाणी खेळणं एक वेगळा अनुभव असेल. त्यासाठी या स्पर्धेमध्ये नक्कीच आपली नोंदणी करा. फुल परंतु पॉवरफुल नाहीये. पायगाव संघाचे क्षेत्ररक्षक बघा कसे चौकन्ने आहेत. नक्कीच अगदी असं वाटतंय की कुठला रेग्युलरचा संघ या स्पर्धेमध्ये खेळतो की काय. कारण त्याचा थ्रो, त्याचे कॅच पोझिशन आणि त्यानंतर ग्राउंड फिल्डिंग जर बघितली अतिशय लाजवाब उमदी. संदीप चेडू फुल केलेला आहे. पॉवरफुल नाहीये. क्षेत्ररक्षक तैनात आरामात खेळ आणि अशा प्रकारे फलंदाज फेल.
जी पाटील साहेब, आपण या ही टॉस कंप्लीट करू. 3 षटकांचा हा सामना असेल. मित्र, एक महत्वाची टॉस आपण या ठिकाणी करत आहोत. सन्माननीय गोरखजी पाटील तसेच त्यांना जॉईन झालेले आहेत रन मशीन सोमनाथ पाटील. छापा असं म्हणणं आहे सोनादेव टेमघर संघाचा आणि छापा पडलेला आहे. फक्त निर्णय कळवा. फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे. सोनादेवी टेमघर संघाने मित्र टॉस या ठिकाणी जिंकलेले, प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि आम्ही आमंत्रित केलेले बिंदास माळी यांचा संघ चौथा हिरो मानकोली ए या संघाला प्रथम फलंदाजीसाठी. हॅलो हॅलो. 18 चेंडू 25 धावांचं लक्ष. स्वयंभू पायगाव संघाचे कॅप्टन आपले सलामीचे फलंदाज पाठवायचे लगेच. राकेश आणि जितेंद्र ही सलामीची जोडी खेळपट्टीवर येत आहे. दोन्ही आमचे पंच कडू सर, पंच वेती सर खेळपट्टीवर जात आहेत. सामन्याची सूत्रे हाती घेत आहेत. दुपारच्या सत्रामध्ये सर्व क्रीडा रसिकांचं, सर्व क्रिकेट रसिकांचं आणि या स्पर्धेला युट्यूबच्या माध्यमातून भेट देणाऱ्या सर्व युट्यूब प्रेक्षकांचेही मनस्वी हार्दिक स्वागत करतोय. मित्र, आपण पाहत आहेत आई जोगेश्वरी 40+ चषक 2024 या स्पर्धेचं आयोजन नियोजन अतिशय चोख, अतिशय उत्तम आयोजन नियोजन आपण पाहतोय आई जोगेश्वरी झोन अंदुरकी 40+ संघाकडून. हे मैदान अशी मोठी स्पर्धा खेळवण्याच्या लायक नव्हतं, मात्र जिद्दीच्या बलावर, चिकाटीच्या बलावर आणि कष्टाच्या बलावर आज आपण पाहतोय की आई जोगेश्वरी जुनांदुर्की संघाने हे मैदान मोठी स्पर्धा खेळवण्याच्या लायक बनवलं आणि आज बऱ्याच वर्षानंतर नवीन 40+ क्रिकेट संघटनेच्या माध्यमातून पण ही मोठी स्पर्धा या ठिकाणी पाहतोय आणि त्याचं पूर्ण श्रेय
आई जोगेश्वरी जुनांदुरकी या संघाला जात आहे. त्यांना सहकार्य करणाऱ्या मग वस्तूच्या रूपाने सहकार्य असो किंवा आर्थिक सहकार्य असो, सहकार्य करणाऱ्या तमाम दानशूर दात्यांचे, देणगीदारांचे या स्पर्धेच्या माध्यमातून लाख लाख आभार. 18 चेंडू 25 धावा, सलामीची जोडी राकेश आणि जितू जितू भालेकर आणि राकेश पाटील ही सलामीची जोडी. गोलंदाजी साठी तयार वसंता. पहिला चेंडू फुलटॉस आहे. चेंडूला टर्न केलेला आहे विकेट क्षेत्रामध्ये. एकाशिवाय काही मिळणार नाहीये. खरं तर मोठे फटके आवश्यक आहेत की एकेरी दुहेरी आवश्यक आहे. हे कॅप्टनने आधीच सांगितलं असेल दोन्ही फलंदाजांना, दोन्ही दोन्ही सलामीच्या फलंदाजांना. आणि त्याप्रमाणे ते पहिल्या षटकात आपला अप्रोच आपला नक्कीच स्ट्रॅटर्जी या ठिकाणी अपनवतील. किरण शिकारी स्टेजवर या आपण. किरण शिकारी आपलंही हार्दिक स्वागत आहे स्पर्धेमध्ये. जॉईन होतात आपल्याला किरण शिकारी. तर धावसंख्या दोन ने पुढे एक ने पुढे सरकते. धावसंख्या होते 2. फक्त आणि फक्त 25 धावा करायच्या आहेत. मात्र त्यासाठी चेंडू ही फक्त 18 आहेत. 3 षटकांचा सामना आहे. हलक्या हाताने चेंडूला फक्त दिशा दिलेली आहे. एकाशिवाय काही मिळणार नाहीये. निश्चितच पाहायला मिळते पहिल्या षटकात की कॅप्टनने सांगितलेलं आहे दोन्ही फलंदाजांना की पहिल्या षटकात कुठल्याही प्रकारची हाणामारी करू नका आणि फक्त सिंगल डबलच्या माध्यमातून धावफलक हलता ठेवा. आणि त्याचप्रमाणे दोन्ही फलंदाज या ठिकाणी धावफलक हलता ठेवताना दिसत आहेत. 3 चेंडू 3 सिंगल. क्षेत्ररक्षणामध्ये निश्चितच बदल होईल. कारण जी प्लॅनिंग आहे त्या प्लॅनिंगच्या अगेन्स्ट क्षेत्ररक्षण लावलं जाईल. शॉर्ट कव्हर आपण पाहतोय. यावेळी मात्र फ्लॅशी कट चेंडू पॉइंट सीमारेषेच्या बाहेर जातोय. चौकार. जो आहे तो नक्कीच डीप गलीमध्ये बोलवणं गरजेचं होतं का असा प्रश्न पडला असेल कॅप्टनला. कारण डीप पॉइंट जर तो क्षेत्ररक्षक असता तर तिथे एक झेल होऊ शकला असता. यावेळी मात्र शॉर्ट थर्डमॅन थोडासा इतक्या स्लिप कडे झुकलेला आहे. त्याच्याकडे चेंडू जातोय. धाव मात्र येते फक्त एक. असंख्य धावफलकावर लागलेली ती 8. सरासरी 8ची 8.33 ची सरासरी आहे आणि त्यामधील 8 धावा आतापर्यंत पूर्ण केलेल्या आहेत स्वयंभू पायगाव संघाने. येस. चौथ्यावर मानकोली ए संघाचे योगेश दलवी पण मॅन ऑफ द मॅच साठी यायचे कारण आपली मॅन ऑफ द मॅच ही या ठिकाणी बाकी राहिलेली. यावेळी मात्र रिव्हर्स स्वीप आणि एक चांगल्या फटक्यावर चांगल्या 4 धावा वसूल होत आहेत. योगेश दळवी आपण या व्यासपीठावर पहिल्या सामन्यात जबरदस्त नाबाद 47 धावांच्या आजच्या दिवसातील सर्वोत्तम खेळी केली. त्यांना मॅन ऑफ द मॅच योगेश दलवी आपण 3 पारितोषिक त्या ठिकाणी घ्यायचे आहेत. सन्माननीय पाहुणे जे उपस्थित आहेत त्या पाहुण्यांना मी विनंती करेन. किरण किरण शिकारी आपणास मी विनंती करतोय पण आपले शुभ हस्ते पहिल्यांदा गिफ्ट हॅम्पर प्रदान करायचे योगेश दलवी यांना. जबरदस्त अष्टपैलू खेळी केली होती. 47 धावा आणि त्यानंतर चांगलं षटक हाताळलं होतं सचिन स्फोट पूर्ण संघाविरुद्ध.
त्यानंतर पुढील मान्यवर असतील गोरखजी पाटील यांच्या शुभ हस्ते आपण हे पारितोषिक देत आहोत, छत्रपतींची प्रतिमा. त्यानंतर निखिलजी पाटील आपण पुढील पारितोषिक प्रदान करायचंय. निखिल पाटील आपण पुढील पारितोषिक योगेश दलवी यास प्रदान करायचं आहे. मॅच. धन्यवाद, अभिनंदन. मान्यवरांचं खूप खूप आभार. तर दरम्यान या ठिकाणी विकेट पडतोय. 13 धावांवर पहिला फलंदाज जितू भालेकर बाद होतोय आणि आता त्याची जागा मात्र भरून काढतोय जितू गवळी. जितू गवळी खूप फॅन फॉलोअर्स आहे की जितू गवळीचं. पायगाव गाव म्हटलं की दीपक मडवी आणि जितू गवळी ही दोन नावं नेहमीच पुढे येत असतात. सेवा केलेली या दोन व्यक्तिमत्वांनी, या दोन क्रिकेटर्सनी क्रिकेटची, त्यानंतर क्रिकेटच्या माध्यमातून आपल्या गावाचं नाव अगदी भिवंडी तालुक्यात ठाणे जिल्ह्यात उज्ज्वल केलं. या दोन्ही क्रिकेटर्सनी लेजंड क्रिकेटर आहेत. आज जितू गवळी 40+ क्रिकेट खेळत आहे, तर नक्कीच आपले दीपक मडवी हे रेग्युलर क्रिकेट आजही खेळत आहेत. ज्ञानेश्वर गोलंदाजीसाठी तयार, एक्सप्रेस गोलंदाज. उलटा चेंडू आहे, फक्त चेंडूला दिशा देण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू खऱ्या अर्थाने प्रॉपर बॅटवर आलेला नाहीये. थोडेसे नाराज नक्कीच असतील जितू गवळी. पहिल्या चेंडूवर दुसऱ्या चेंडूवर एक धाव आली. धावसंख्या धावफलकावर लागली ती 14. जिंकण्यासाठी अजूनही 11 धावांची आवश्यकता. 10 चेंडू 11 धावा. समीकरण तितकंस कठीण नाहीये, परंतु गोलंदाजी कशी होईल. ज्ञानेश्वर पाटील जी इथे मोठा फटका. यस, चेंडू जातोय सीमा रेषेच्या बाहेर आणि येतोय षटकार. नाही, खेळाडूला अशी पण नाहीये चान्स. फक्त फक्त प्रेक्षकांना चान्स आहे, इतकं लक्षात ठेवायचंय. आणि त्यानंतर ही डबल अटेम्प्ट मध्ये नाही, फक्त 1 अटेम्प्ट मध्ये जेल घ्यायचंय. कंडिशन अप्लाय आहेत मित्रांनो. हलक्या हाताने फक्त चेंडूला फ्लिक केलेला आहे. एक धाव मिळेल. शांत क्रिकेट, कारण जितू गवळीच्या संघाला माहित आहे जास्त आडेवेडे घ्यायची गरज नाही, जास्त रिस्क घ्यायची गरज नाही. चेंडू बॅटला लावला तरी सुद्धा, प्रत्येक चेंडूवर एक धाव घेतली तरी सुद्धा विजय संपादन आपण करू शकतो. धावसंख्या धावफलकावर लागलेली ती 21. 4 धावांची आवश्यकता. सफल क्रॉस झाले होते जितू गवळी. मात्र समोर तितकाच तगडा गोलंदाज होता ज्ञानेश्वर पाटील. धावसंख्या लेग बायच्या रूपाने वाढली 22 वर. गुणलेखक ज्ञानेश्वर, समालोचक ज्ञानेश्वर आणि गोलंदाज ज्ञानेश्वर. इथे मात्र चेंडू पायांवर आदळतोय. मिळेल फक्त आणि फक्त एक धाव. सामन्यामध्ये जास्त चुरस नव्हती, कारण ज्यावेळी 24 धावा झाल्या होत्या 3 षटकामध्ये, त्यावेळेस प्रेक्षकांना थोडासा संशय होता की हा सामना नक्कीच एकतर्फी होईल की काय, आणि तो प्रेक्षकांचा संशय अगदी खरा ठरला. शेवटचं षटक 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 2 धावांची आवश्यकता. ह्या 2 धावा जर करू दिल्या नाही, तर हा गोलंदाज नक्कीच या सीझनचा एक सर्वोत्कृष्ट गोलंदाज ठरेल. आणि या गोलंदाजाला खांद्यावर उचलायला हरकत नाही. 6 चेंडू 2 धावांची आवश्यकता. सामना जिंकून देईल का, चमत्कार करेल का हा गोलंदाज. गोलंदाजाचं नाव आहे योगेश. योगेशने हे असे सामने आधी अनेक बघितलेले आहेत. त्याच्या स्मरणात काही सामने असतील की शेवटच्या षटकामध्ये अगदी कमी धावा देऊन त्यांनी विजय संपादन केले असतील. त्याला आपला पूर्ण अनुभव पणाला लावावा लागेल. योगेश फोर द विकेट. पहिला चेंडू खराब चेंडू होता. इथे पण चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय.
आणि जयदुर्गा सुरई ए संघ या स्पर्धेच्या बाहेर होतोय. गुड लक ज्ञानेश्वर पाटील अँड ऑल टीम अँड अभिनंदन, अभिनंदन जितू गवली अँड ऑल टीम.